फुल अँड फायनल कॉल आहे प्लेइंग 11 आणि आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्सकडे पाठवा. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाला शेवटचा कॉल असेल, शेवटची सूचना असेल. आझाद समिती रॉयल दापोली दोन्ही संघाला विनंती करतो आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा. प्लेइंग 11 द्या. फुल अँड फायनल कॉल आहे आणि जर का पहिला चेंडू पडण्याच्या आत या दोन्ही गोष्टी आपण जर फॉलो केल्या आणि कंप्लीट केल्या नाहीत तर आपल्याला पेनल्टी बसेल. लास्ट कॉल एक्स्ट्रा खेळाडू प्लेइंग 11. तर मित्रांनो टेनिस विश्वातला एक दिग्गज खेळाडू ज्याचं नाव अर्थातच सुबीर टेकले ऑन स्ट्राइक रॉयल दापोली संघाकडून मित्रांनो खेळतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे या खेळाडूसाठी. मित्रांनो शुभ पावलं सुबीर टेकले ऑन स्ट्राइक रेड टॉप ऑफ द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू पहिला चेंडू शिद्दे स्ट्राइक करतो मित्रांनो. सुबीर टेकले पण डॉस गेलाय आणि अर्थात इथे पण गडबड झाली आणि या गडबडीमध्ये अर्थातच संधी उपलब्ध झाली होती. आझाद समितीला संधी उपलब्ध होती परंतु गमावले. शिद्दे स्ट्राइक करतो मित्रांनो. रॉयल दापोली संघाकडून खेळणारा सुबीर ढेकळे दॉन्सचा गेलाय. मोठा खेळाडू मित्रांनो खेळाडू विश्वामध्ये या खेळाडूच्या नावावर अनेक मोठे काम केली आणि अर्थातच त्याने नाव देखील कमावलंय. तोच खेळाडू सुबीर ढेकळे मोठा खेळाडू नॉन्सचा गेलाय आणि अर्थात सिद्धेश स्ट्राइक करेल. चांगली सलामीची जोडी आहे रॉयल दापोली संघाकडून आणि अर्थात गोलंदाजी धुरा सांभाळतो अर्थात तुफेल एक चांगला गोलंदाज तुफेल राईट भरतो विकेट. या षटकातला पुढचा चेंडू सिद्धेशसाठी असेल आणि यावेळचा चेंडू सुरेख पद्धतीने ऑन साइडला खेळलाय परंतु सरळ क्षेत्रामध्ये कुठली दाब नाही आणि कुठलीही या ठिकाणी जबाबदारी नाही होतो. अर्थात 2 चेंडू निर्धाव फेकले. 2 चेंडू मध्ये निर्धाव फेकण्याचा काम या ठिकाणी गोलंदाज करतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. षटक पहिलं सुरू आहे. कुठं 5 षटकांचा सामना आहे. रॉयल दापोली विरुद्ध आझाद समिती यांच्या दरम्यानची तगडी लढत. राईट टॉप विकेट. यापचा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू शिंदेच्या बॅट मधून खेडच्या नगरीमधला पहिला षटकार मित्रांनो. 6 धावा. कम ऑन डीजे शिंदेश ऑन फायर. 6 धावा. बाराकले गोलंदाज ऑन स्ट्राइक सिद्धेश ज्याने नुकताच षटकार लगावला. तर हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ती स्थिती आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 2 मोठे फटके या ठिकाणी सिद्धेशच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी, दमदार फलंदाजी, शानदार आक्रमक फलंदाजी. 2 चेंडू 2 षटकार. 12 धावांची खेळी करणारा सिद्धेश ऑन स्ट्राइक. ऑन स्ट्राइकला पास सुबीर टेकळे दापोली हा मोठा संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि त्याचबरोबर आझाद समिती हा देखील एक चांगला तगडा संघ आहे. त्याचबरोबर माजी जिल्हा सदस्य सन्माननीय मधुकरजी मधुकर शिरगावकर सर यांचं आगमन झालंय. सर आपल्याला विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावर या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. शिवसेनेची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा आहे, देखणी स्पर्धा आहे, दादांची स्पर्धा, युवा सेनेची स्पर्धा, शिवसेनेची स्पर्धा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज धावायला सुरुवात केली. राईट टॉप ऑफ द विकेट. यावरचा चेंडू शिंदेश बाहेर येतो. ऑन साइडला चेंडू दटवायचा आहे. चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. स्ट्रक्चर ग्लोज मध्ये धावसंख्येमध्ये बदलले. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या पहिलं षटक सुरू असताना 12 धावा. 2 उत्तुंग षटकार शिंदेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दमदार फलंदाजी. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज पारा करेल आझाद समिती या संघाकडून. पुढचा चेंडू राईट भरतो गेट 55 डब्यामधून. यावेळेचा चेंडू फुल टॉस मध्ये. चेंडू हवेमध्ये सरळ गोलंदाजच्या डोक्यावर संधी उपलब्ध झाली परंतु क्षेत्ररक्षक पत्र खराब काम करतोय आणि धावा घेण्याची चूक पत्र दोन्ही फलंदाज करत नाही. व्हेरी गुड रेडीमेड विकेट. 2 धावा आणि 2 धाब्याने षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिलं षटकाके धावसंख्या 2 षटकारांविषयी सिद्धेशच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाले आणि पहिलं षटकाके धावसंख्या 3 गडी बाद 14 धावा. त्याचबरोबर
रजवेल गावचे बाजी सरपंच सन्माननीय शांतारामजी निकम सर या ठिकाणी उपस्थित. सर आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये, देखण्या स्पर्धेमध्ये, टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेमध्ये, म्हणजेच शिवसेनेच्या युवा सेनेच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असणाऱ्या स्पर्धेमध्ये तमाम उपस्थित खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, ऑन स्ट्राईक पहा सुमित ढेकळे, डावखुरा फलंदाज आहे, अर्थातच मोठे फटके खेळणारा हा फलंदाज. ऑन स्ट्राईक अरबाज गोलंदाजी करेल, अर्थातच आझाद समिनी या संघाचा गोलंदाज, उंचपुरा गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. आणि अशाच जर आपण पाहिलं तर किती मोठी जबाबदारी असेल, कारण या फलंदाजाला रोखणं हे फार अवघड असतं मित्रांनो. टेनिस विश्वातला एक दिग्गज खेळाडू, एक मोठा खेळाडू मित्रांनो, डाव्या हाताने फलंदाजी करणारा, आक्रमक रूप धारण करणारा सुमित ढेकळे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू असेल सुमित ढेकळेच्यासाठी. पहिल्या चेंडूवर पहा, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामधून सरळ गोळीच्या वेगाने निघून जातोय 4 धाबांसाठी. 4 धाबा सुमित ढेकळे 4 धाबांनी. स्पर्धेचा इतिहास आहे. मागच्या वर्षीची स्पर्धा उस्मान पटेलनी गाजवली मित्रांनो. पप्पू तोडकरनी कमाल केली होती या स्पर्धेमध्ये. धीरज सिंगनी चांगली गोलंदाजी केली होती. विजय पावलेने अनेक फलंदाजांच्या त्रिफळा उद्ध्वस्त केले होते. अशा प्रकारची पारंपरिक स्पर्धा म्हणजेच शिवसेनेची स्पर्धा. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू आरामदायक कारपेट पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार चौका. फिर एक बार सभी दर्शकों खिलाड़ी का तहे दिल से स्वागत है टूर्नामेंट के अंदर. देखिए बहुत बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था शिवसेना युवा सेना के माध्यम से. तो मैदान के अंदर देखिए आज का दिन का दूसरा मैच पिच मैदान के अंदर देखिए बहुत ही बल्लेबाजी करते हुए खतरनाक खिलाड़ी सुमित ढेकळे ऑन स्ट्राइक. बाहर के बल्लेबाज अगली गेंद अरबाज द्वारा, और इस गेंद के ऊपर देखिए हमला बोला. गेंद हवाई सफर करके गेंद गई आउट ऑफ द पार्क और एक छक्का. कमांडी सब योग्य दादाचं काम, अतिशय चांगलं काम 3 तालुक्यामध्ये आमदार झाल्यानंतर साहेबांनी कामाचं या ठिकाणी वेग वाढवला आणि अर्थात परिवर्तन करण्यामध्ये दादाने खूप मोठा वाटा उचललाय. तर अर्थात दादांच्या स्पर्धेमध्ये कमालीची अर्थात धुवाधार पारी सुमित ढेकळे यांच्याकडून. फिर एक पार देखिए अगली गेंद राइट टप राउंड विकेट. इस बार देखिए शॉट पिच गेंद और इसके ऊपर और एक छक्का. कमांडी से सुमित ढेकळे ऑन फायर. ब्रेक पर देखिए गेंद के अंदर चलते मैदान के अंदर चलते मैदान के अंदर देखिए आज का चौथा दिन और चौथे दिन का दूसरा मैच पिच मैदान के अंदर देखिए रोहित दपल ने टॉस जीता था और टॉस जीतने के बाद गेंदबाजी का फैसला बल्लेबाजी का फैसला किया था, माफ कीजिएगा. तो देखिए ओट पर दूसरा चलता हुआ अरबाज गेंदबाजी करे और 2 गेंद के ऊपर 2 चौके और 2 गेंद के ऊपर 2 छक्के. क्या बल्लेबाजी चलती हुई सुमित ढेकळे ऑन साइड. फिर एक बार देखिए अगली गेंद. इस बार देखिए ऑस्ट्रेलिया के बाहर की गेंद. इस बार देखिए गेंद ट्रैवल होती हुई और एक गेंद बॉल से बाहर और एक चौवा. कमांडी से हर एक गेंद के ऊपर बने हैं. फिर एक बार देखिए अरबाज गेंदबाजी करते हुए राइट टप राउंड विकेट. अगली गेंद सुमित ढेकळे के लिए. फिर एक बार देखिए स्क्वायर के ऊपर से और एक सबसे लंबा छक्का सुमित ढेकळे के बल्ले से. कमांडी से 25 वर्ष झाली हो, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत.
मध्ये सुरू आहे आणि अर्थातच आपण पाहतोय माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सन्माननीय आदरणीय अनंत विश्वनाथ तथा बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये मित्रांनो खेळ कुणाचा सुरू आहे टेनिस विश्वातला एक दिग्गज खेळाडू सुबीर ढेकळे काय फलंदाजी केली मित्रांनो दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार पाचव्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर देखील त्यांनी षटकार मारलाय तो फलंदाज मित्रांनो सुबीर ढेकळे ज्याच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत टेनिस मधले अनेक विश्वविक्रम ज्याच्या नावावर आहे 360 डिग्री फलंदाज मित्रांनो सुबीर ढेकळे नॉन स्ट्राईकला आहे आणि अर्थात स्ट्राईकला असलेला फलंदाज सिद्धेश याच्याकडे देखील मोठी क्षमता आहे मित्रांनो रॉयल दापोलीकडून सलामीला सिद्धेश ऑन स्ट्राईक त्याचबरोबर उद्योजक विनोद बोतले सर या ठिकाणी उपस्थित सर आपलं देखील मनापासून सरस स्वागत करतो आणि आपणास घेऊन जातो मैदानच्या दिशेने जे वादळ घोंगावते मित्रांनो सुबीर ढेकळे नावाचं नॉन स्ट्राईकला आहे सुबीर ढेकळे दरम्यानचा पुढचा चेंडू राईट बॉर्डर विकेट या षटकातला पुढचा चेंडू सिद्धेशसाठी असेल आणि अर्थात हा चांगला चेंडू होता सन्मान केला आणि सन्मानाबरोबर या ठिकाणी आरबाज खराब कामगिरी करतोय चेंडू सीमा रेखा पार चौकार आपलं देखिल सहर्ष स्वागत करतो तो मैदान के अंदर चलते मैदान के अंदर बहुत बल्लेबाजी चलते हुए फिर एक बार देखिए अच्छी गेंद हवाई सफर करने का प्रयास किया और यहाँ पे गेंद देखिए हवा में है और हवा के साथ गेंद के नीचे डांस कर रहे खिलाड़ी कैच को नहीं लपक पा रहे कड़ा फील्ड करते हुए आजाद सवेरे के खिलाड़ी मौका बना था आसान मौका था और यहाँ पे गवाया खिलाड़ी ने सिद्धेश को मौका मिलता हुआ एक रन तो एक रन के साथ कुल मिलाकर रन की बात करें तो 49 रन बने हैं मैदान के अंदर देखिए सुबीर ढेकळे जिन्होंने क्या बल्लेबाजी की 6 गेंदें खेले हैं और कुल मिलाकर 30 रन बनाए हैं 6 गेंद के ऊपर 30 रन बनाने वाले खिलाड़ी ऑन स्ट्राइक सुबीर जिनका नाम बहुत बड़ा नाम है तो अब देखिए मैदान के अंदर बल्लेबाजी करेंगे अब स्ट्राइक मिलती हुई सुबीर ढेकळे के लिए 9 सेकंड पर देखिए सिद्धेश अच्छा संभाल कर खेल रहे और सामने से देखिए बहुत अच्छा हाथ खोलने वाले खिलाड़ी सुबीर ढेकळे वन स्ट्राइक फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे गेंदबाज तो फील्ड राइट बहुत विकेट अगली गेंद सुबीर ढेकळे के लिए फिर एक बार शॉर्ट पिच गेंद और एक छक्का कमोडी से सबसे लंबा छक्का सुबीर ढेकळे के नाम तो देखिए कहानी में ट्विस्ट आती हुई अंपायर ने कहा 2 गेंद तो देखने वाली बात होगी आने वाली गेंद के ऊपर क्या फ्री हिट का मौका मिलेगा खराब गेंद डाली थी गेंदबाज ने और दूसरी तरफ देखिए क्या बल्लेबाजी करे बहुत अच्छी बल्लेबाजी बीच मैदान के अंदर देखिए सुबीर ढेकळे छा गए और देखिए जितने गेंदे खेले उतने गेंदे बॉल से बाहर गई बहुत अच्छी बल्लेबाजी बीच मैदान के अंदर रॉयल दापोली की तरफ से खेलने वाले खिलाड़ी सुबीर ढेकळे जो कि अच्छे खिलाड़ी है टेनिस के अंदर बहुत बड़ा नाम कमाने वाले खिलाड़ी तो आप देखने वाली बात होगी गेंदबाजी कौन करेगा गेंदबाज अगर गेंद डाली है तो फ्री हिट मौका रहेगा शायद इस गेंद के ऊपर तो अनस्ट्राइक देखिए बाहर के बल्लेबाज खतरनाक खिलाड़ी है टेनिस जगत के बहुत अच्छे खिलाड़ी तो देखने वाली बात होगी फ्री हिट यस आप देखिए अंपायर का इशारा था हुआ फ्री हिट का मौका यहाँ पे बनता हुआ सुबीर ढेकळे के लिए तो देखने वाली बात होगी इस गेंद के ऊपर सुबीर ढेकळे क्या करके 360 डिग्री बल्लेबाज देखिए मैदान के अंदर और मैदान के बाहर देखिए तक लगाकर भारी दारदार में आए दर्शक देख रहे सुबीर ढेकळे क्या चीज है फिर एक बार देखिए स्ट्राइक पर सुबीर ढेकळे और गेंदबाजी फिर एक बार करेंगे आजाद सवेरे की गेंदबाज देखिए फ्री हिट का मौका इस गेंद के ऊपर फिर एक बार देखिए फील्ड में बार बार तब्दीली कर रहे कप्तान देखिए बार बार फील्ड में तब्दीली करते हुए गेंद डाली पड़ेगी फ्री हिट का मौका मिलेगा बल्लेबाज सुबीर ढेकळे के लिए तो आप देखिए बहुत प्रेशर महसूस कर रहा होगा गेंदबाज आजाद सवेरे फिर एक बात देखिए कंफ्यूजन में है तो कप्तान को विनती रहेगा ज्यादा टाइम ना ले प्लीज तो फिर एक बार देखिए गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज अभी भी चर्चा जारी है अंपायर के साथ चर्चा कर रहे और अब देखिए गेंद तो डाली है अंपायर से पूछ रहे पहले फील्ड बराबर लगाया नहीं लगाया तो देखिए आप कप्तान से पूछो
तो फिर एक बार देखिए गेंदबाज के गेंदबाज अब फ्री हिट का मौका मिलेगा गेंदबाज बल्लेबाज के लिए। फिर एक बार देखिए गेंदबाज ने दौड़ना शुरू किया, अगली गेंद राइट नंबर आउट विकेट, सुबीर डिगले ऑन स्ट्राइक। फिर एक बार देखिए अच्छी गेंद और अच्छी गेंद के ऊपर चौवा, कम ऑन डीजे, और एक चौवा ब्रांडेड सुबीर डिगले। बने 6-0 60 रन बने हैं और देखिए ऑन स्ट्राइक बल्लेबाज देखिए सुबीर डिगले ऑन स्ट्राइक। अगली गेंद, इस बार की गेंद देखिए सीधे हमारे ऊपर से गेंद गई पार्किंग लॉट में और एक छक्का, सुबीर डिगले ऑन फायर, कम ऑन डीजे, सबसे लंबा छक्का सुबीर डिगले ब्रांड। तो देखिए क्या बल्लेबाजी कर रहे बल्ले डिगले। फिर एक बार देखिए गेंदबाज करते हुए और इस बार देखिए बाहर के बल्लेबाज सुबीर डिगले और इसके साथ देखिए ये आपने क्या दिया बल्लेबाज को, और बल्लेबाज छोड़ने वाले नहीं, उन्होंने कहा भाई सुबीर डिगले हो, और एक छक्का। के ऊपर 50 रन बनाने वाली खिलाड़ी, बहुत अच्छी बल्लेबाजी सुबीर डिगले, 50 रन की पारी, बहुत अच्छी पारी। फिर एक बात है कि गेंदबाजी करते हुए अंपायर के बगल से अगली गेंद राइट नंबर विकेट। इस बार देखिए अच्छी गेंद और सम्मान किया, देखिए ये अच्छे खिलाड़ी है सुबीर डिगले। और इसी के साथ ओवर नंबर तीसरा कदम हुआ और तीसरे ओवर के अंदर देखिए कुल मिलाकर रन बने हैं 72 बगैर कोई विकेट गंवाया। बहुत ही पारी खुलकर पारी खेली सुबीर डिगले ने, 50 रन बने। आप देखिए वो नंबर 14 शुरू होगा, तब तक लेते ब्रेक पे गाना गाने के साथ वापस आते यू गए और यू आए। तो मुंबईमधून येत असतो विक्रोली संघाकडून खेळणारा अर्थातच त्याचं नाव गिरीश कोचरेकर मित्रांनो, मोठं नाव आहे आणि अर्थातच त्याच्यासाठी टाळी वाजवा मित्रांनो, गुणवान खेळाडू आहे आणि अर्थात टेनिस विश्वामध्ये एक चांगली कामगिरी करणारा टॅक्स तो देखिए नई गेंदबाज के शफीक गेंदबाजी करेंगे, छोटे कद के गेंदबाज है और इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी आती हुई। पहली गेंद सिद्धेश के लिए, इस बार देखिए सिद्धेश ने गेंद को फिर एक बार पनिशमेंट कर दी, गेंद बॉल लाइन से बाहर चक्के के लिए, कपॉट डीजे गेंद आ रही है और चक्के के लिए जा रही है। गेंदबाजी बहुत खराब गेंदबाजी होती हुई, आजाद समेनी की गेंदबाज देखिए भटक रहे और खराब गेंद डाल रहे, इसके ऊपर देखिए सिद्धेश और सुमित हाथ खोल रहे। फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे गेंदबाज आजाद समेनी की गेंदबाज, तो आप देख रहे फील्ड का है और इसके साथ गेंदबाजी होगी। सिद्धेश जो कि स्ट्राइक पर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए संभल कर खेल रहे और दूसरी तरफ देखिए आग लगी हुई सुबीर डिगले। फिर एक बार देखिए गेंद हवा में, हवा के साथ गेंद गई और एक छक्के के लिए, कमाल डीजे, दो गेंदे दो छक्के। रन की बात कर तो पूरे बने 84 रन बने हैं, ओवर नंबर चलता हुआ कुल मिलाकर 14 ओवर चलता हुआ, 5 ओवर का मैच है। और फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे गेंदबाज, आप देखिए प्रशांत सिंह सरकार है कि आप बात करो 5 ओवर ही खेलो। फिर एक बार देखिए गेंद कहां गई, फील्डर के हाथ में नहीं, गेंद बॉल लाइन से बाहर, छक्का या चौका। फिर एक बार अंपायर का इशारा हुआ और एक छक्का, कमॉन डीजे, सिद्धेश ऑन फायर। देखिए सिद्धेश भोसले बैन फ्रॉम खेड़ यानी तिसंगी का लड़का है, तो इनके लिए ताली बजाओ दोस्त लोग। फिर एक बार गेंद का है, गेंद आ रही हमारे तरफ
और एक छक्का, 4 गेंदे 4 छक्के। ताली बजनी चाहिए दोस्त लोग इस खिलाड़ी के लिए, खेल का टैलेंट है और तिसंगी का ये खिलाड़ी बहुत अच्छा कारनामा करने वाला खिलाड़ी। मुंबई में देखिए ब्रह्म बॉयज से खेलने वाले खिलाड़ी अच्छा काम करे खेल के अंदर, गांव के अंदर बहुत अच्छा काम। 4 गेंदे 4 छक्के। फिर एक बार देखिए अगली गेंद सिद्धेश के लिए मौका है, 6 गेंदे 6 सिक्स लगाने का और इसी के साथ 5वीं गेंद 5वां छक्का। ताली बजाओ दोस्त लोग, खेल का टैलेंट है और हमारे गांव का लड़का बहुत अच्छा काम करने वाला बच्चू भोसले, बहुत अच्छे खिलाड़ी, मुंबई के अंदर रहने वाले खिलाड़ी लेकिन हमारे गांव का खिलाड़ी है। गेंद का टैलेंट बहुत अच्छा काम कर रहे। 5 गेंदे 5 छक्के। फिर एक बार लेके आखिरी गेंद इस गेंद के ऊपर और इसी के साथ 6 गेंदे। ओहो 6 गेंद के ऊपर 6। क्या काम किया सिद्धे बच्चू ने, दिखा दिया मैं बच्चा नहीं है अभी बड़ा हो गया। तो ताली बजाओ दोस्त लोग, खेल का लड़का। और इन्होंने भी देखिए 50 रन पूरे के 11 गेंदे के ऊपर। सुबीर टेकली ने 10 गेंद के ऊपर 50 रन बनाए थे, उन्होंने 11 गेंदे के ऊपर 50 रन बनाए। बहुत अच्छे काम करने वाले खिलाड़ी, खेल के टैलेंट बहुत अच्छा काम कर रहे। 50 रन बने पूरे हुए, 50 रन। और रन की बात करें तो रन बने हैं पूरे 108 रन बने हैं, कुल मिलाकर 108 रन बने हैं। ओवर नंबर 14 खत्म हुआ और 4थे ओवर के अंदर बगैर कोई विकेट गंवाया यहाँ पे साझेदारी बनी, 100 रनों की साझेदारी बनी और दोनों बल्लेबाज ने 50-50 रनों की पारी के लिए दोस्त लोग ताली बजाओ। क्या टेनिस के क्रिकेट के अंदर ये टूर्नामेंट के अंदर कारनामा बन रहा है और बहुत अच्छे बल्लेबाज। एक तरफ सुबीर टेकले, दूसरी तरफ देखिए सिद्धेश भोसले, बैनप्रम खेड़ तिसंगी। और फिर एक बात देखिए अरमान गेंदबाजी करेंगे, राइट बेहद की गेंदबाज है। और इसके ऊपर देखिए सुबीर टेकले के बल्ले से आया हुआ कैच लपक दिया यहाँ पे, अच्छा काम। और इसी के साथ आउट हुए बल्लेबाज सुबीर टेकले, लेकिन इनके लिए ताली बजनी चाहिए दोस्त लोग। क्या पारी के लिए 10 गेंद के ऊपर 50 रन बनाने वाले बहुत ही अच्छे बाहर के बल्लेबाज है और टेनिस क्रिकेट के अंदर उन्होंने बहुत कारनामे किए। तो आप देखिए आउट होकर मैदान से बाहर आ रहे लेकिन बहुत अच्छा काम किया। कुल मिलाकर रन की बात कर तो रन बने हैं पूरे 108 रन के ऊपर पहला विकेट गिरा है और ऐसा लग रहा है मैदान के अंदर के इंडियन टीम खेल रही है। बहुत अच्छा काम यहाँ पे किया सुबीर टेकले ने, बाहर के बल्लेबाज, खतरनाक बल्लेबाज। और आप देखिए डगआउट के रास्ते चल पड़े और नए बल्लेबाज देखिए मनोज बेचारे पिच मैदान के अंदर। तो ताली बजाओ दोस्त लोग इस खिलाड़ी के लिए, बहुत अच्छे खिलाड़ी है सुबीर टेकले। तो मैदान के अंदर देखिए ये महानुभाव आणि अर्थातच विनर टीम ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो येते तोच हा खेळाडू आणि ज्याने हे संपूर्ण टेनिस विश्वामध्ये आपलं मोठं नाव कमावलंय ते अर्थातच मैदानामध्ये मनोज विचारे मित्रांनो महान भाऊ आहे आणि अर्थातच सिनियर खेळाडू आहेत आणि ते आता मैदानामध्ये दाखल झाले। या ठिकाणी पहा मनोज विचारे ज्यांच्याकडे अनुभव खूप आहे आणि अर्थात त्यांनी पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू तटवला, एक धाव त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली। एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर रॉयल दापोलीच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली 109 धावा मित्रांनो। 100 धावांची भागीदारी करणारा संघ कुठला असेल तर रॉयल दापोली आणि अर्थातच सुबीर टेकले आणि सिद्धेश भोसले यांनी हा कारनामा केलाय। दरम्यानचा या वेळचा चेंडू पुन्हा एकदा सिद्धेशच्या बॅट मधून एकूण धावा येत आहेत पुऱ्या 6 धावा। कमॉन डीजे, अजून एक षटकार सिद्धेश भोसले। मोठे फटके मारतोय आणि प्रत्येक चेंडूवर 6 धावा वसूल करतोय मित्रांनो। अजून एक षटकार, टाळ्या वाजवा, टाळ्यांची कमी होऊ देऊ नका मित्रांनो। षटकार चौकारांची आतषबाजी सुरू आहे आणि अर्थातच पावसाच्या धारा जसे पडतात तसे षटकारांचे चेंडू सीमारेषे बाहेर पडतायत आणि अर्थातच सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याचा पराक्रम कोणी केला असेल तर त्याचं नाव आहे मित्रांनो खेडचा सुपुत्र सिद्धेश भोसले बच्चू। आणि यावेळेस पहा यावेळेचा चेंडू मात्र बसतोय आणि अर्थात 8 चेंडू मध्ये मोठे 8 फटके 8 षटकार मारण्याचा पराक्रम ज्याने केलाय। 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारण्याचा पराक्रम ज्याच्यावर पुन्हा एकदा लिहिला जाईल सिद्धेश भोसले मानप्रभा तिसंगी खेळ। तर हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा सरळ आमच्या दिशेला येतोय आणि पुन्हा या चेंडूवर देखील धावा लिहिल्या 6 धावा। आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी जर पाहिलं तर सिद्धेश भोसलेने कमाल केली आणि अर्थातच एकूण धावसंख्या जे उभी केली
ती 127 धावा आहेत आणि विजयासाठी 128 धावांचं आव्हान असेल, मोठं आव्हान असेल आणि हे आव्हान अर्थातच पेलावं लागेल, सांभाळावं लागेल आझाद सब्बेनीला, कारण आझाद सब्बेनीकडे ही मोठी जबाबदारी येते. 128 धावा या सहजासहजी उभ्या राहत नसतात. 5 षटकांमध्ये 128 धावा या फार मोठा धावांचा डोंगर उभा केला आणि मित्रांनो अर्थातच त्यामध्ये मोठी जबाबदारी उचलली ती अर्थातच सुमित ढेकळे आणि त्याचबरोबर बच्चू. मित्रांनो हा खेळचा खेळाडू आहे आणि अर्थात आपल्या तिसंगीचा सुपुत्र आहे. बच्चू ज्याला म्हणतात, प्रेमाने बच्चू म्हणतात आणि अर्थात शिरगाव मधला आहे मित्रांनो, माफ करा. आणि अर्थातच तो चांगली कामगिरी करतो आणि या वेळेस आपल्या खेळच्या घरच्या मैदानावर काय खेळी केली मित्रांनो. एकूण जर धावा आपण पाहिल्या तर त्याने 18 चेंडूमध्ये 73 धावांची खेळी केली मित्रांनो. एकदा बच्चूसाठी टाळ्या वाजवा. आणि अर्थातच हा खेळचा अभिमान आहे मित्रांनो, खेळचा सुपुत्र आहे आणि अर्थात त्याने या स्पर्धेमध्ये लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाची कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये त्याने 18 चेंडूमध्ये 73 धावांची धुवाधार पारी खेळली आणि त्याचबरोबर सुमित ढेकलेने देखील मित्रांनो कमाल केली, धमाल केली आणि त्याने देखील अर्धशतकीय पारी खेळली. म्हणूनच 128 धावांचा हा डोंगर उभा राहिलाय. सह्याद्रीचा पहाड समोर आहे आणि अर्थातच या पहाडाला आव्हान द्यायचं असेल तर आझाद सब्बेनी संघाला एक विक्रम करावा लागेल आणि अर्थात तो कसं होतो आपण पाहणार आहोत, कारण आझाद सब्बेनी या संघाची आता फलंदाजी सुरू होईल आणि 128 धावांना सामोरं जायचं आहे. तर अर्थातच मी येथे ब्रेक घेतो. ब्रेक मध्ये गाणं ऐकूया. गाण्यामध्ये एक चांगलं गाणं असेल आणि अर्थात गाण्यानंतर पुन्हा येतो. असं गेलो आणि असं आलो. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के लिए। सुरुवात झाली. तो आवाज एवढ्यासाठी उठला होता मित्रांनो, कारण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये मराठी माणसावर होणारा अन्याय आणि अत्याचार हा रोखण्यासाठी एका 10x10च्या खोलीमध्ये प्रबोधनकारी ठाकरे साहेब यांच्या खोलीमध्ये या संघटनेची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. ती फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी आणि त्यानंतर जो उदयाला आला शिवसेना पक्ष मित्रांनो, तेव्हा आणि तेव्हापासून हे खऱ्या अर्थानं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाने केलं असेल तर त्या पक्षाचं नाव फक्त आणि फक्त शिवसेना आणि शिवसेना मित्रांनो. आणि अर्थातच ही शिवसेनेची स्पर्धा आहे, देखणी स्पर्धा आहे आणि याच शिवसेनेमध्ये काम करत असताना सन्माननीय आदरणीय योगेश दत्ता कदम यांनी चांगलं काम केलं आहे. आणि दरम्यान मैदानामध्ये पाहिला पहिल्या चेंडूवर चेंडू हवेमध्ये घातक होऊ शकतो. पहिला चेंडू पहिला बळी. कम ऑन डीजे, पहिला विकेट गॉड. अरे आव एकला राजा बाकी खेळ माकडाचा. अरे खळबळ दागू आम्ही से कोणास कधी जमले ना.
डायक्यू. तर मित्रांनो पहिल्यावरती जो सामना सुरू आहे तो अर्थात रॉयल दापोली विरुद्ध आझाद समिरी. आझाद समिरी म्हटल्यावर अर्थातच साजिदभाई तळवरकरचा संघ आहे आणि आज साजिदभाई तळवरकर हे दुबईमध्ये असताना निश्चित आपल्या संघाचा खेळ पाहत असतील, परंतु झालेली दयनीय अवस्था पाहून निश्चित त्यांना देखील या ठिकाणी नाराज झाले असतील, कारण 128 धावा उभ्या करायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवर आपल्या संघाने विकेट गमावलाय. इथे फलंदाज स्ट्रगल करतोय, दुसऱ्या चेंडूवर तो बीट होतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अर्थात 128 धावा उभ्या करायच्या आहेत. केतन भोईर मित्रांनो अर्थातच हा जादुई गोलंदाज आहे केतन भोईर. डाव्या हाताची गोलंदाजी, जादुई गोलंदाजी. इथे पहा ब्रेक लेग ब्रेक अशी गोलंदाजी व्हेरिएशन गोलंदाज केतन भोईर. अर्थात एका स्लिप नुसार तो गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आहे आणि अर्थात सलग 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकले. पहिल्या चेंडूवर त्याने आरबाजला आउट केलाय. दरम्यानचा पुढचा चेंडू केतन भोईर. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अर्थात जर पाहिलं तर बॅट फिरते, पण बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. फक्त आणि फक्त गोलंदाज आणि यष्टिरक्षक हे दोघच प्रॅक्टिस करतात मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकायचा, इन्स्ट्रक्शन तो अडवायचा आणि पुन्हा त्या गोलंदाजाकडे द्यायचा, एवढंच काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा ती स्थिती. हो सुरेख गोलंदाजी. मी म्हटलं हा जादुई गोलंदाज आहे मित्रांनो. चेंडू मध्ये कमाल करणारा, जादू करणारा गोलंदाज केतन भोईर, मॅन फ्रॉम मुंबई. सुरेख गोलंदाजी, डाव्या हाताची गोलंदाजी आणि अर्थात फलंदाजाला न समजणारी चेंडू. दरम्यानचा पुढचा चेंडू इथे मात्र कट केलाय आणि अर्थात या चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव येईल. ती अर्थातच लिहिली जाईल आझाद समिरीच्या खात्यामध्ये आणि अर्थात फलंदाजाच्या खात्यामध्ये शेवटच्या चेंडूवर एक धाव. धावसंख्येला सुरुवात झाली, परंतु गाडी जाणं गरजेचं आहे. अजूनही 127 पर्यंत 128 धावांचं टार्गेट आहे. 128 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. तर मित्रांनो आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये चिपळूण परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये नितीन माटुंगे यांनी कमाल केली. 9 चेंडूमध्ये अर्थातच त्याने मॅच संपवला होता. एकूण 12 चेंडूमध्ये 42 धावांची त्यांनी खेळी केली आणि त्यामध्ये 7 चेंडूमध्ये 6 षटकार. आता आपण या ठिकाणी पाहिले ते अर्थात सिद्धेश भोसलेने देखील तो पराक्रम केला. तोच कालच्या स्पर्धेमध्ये अर्थात नितीन माटुंगेने केलाय आणि ती स्पर्धा आपण पाहिली. मुनीफाई खोत आणि वाहबाई बेबल पुरस्कृत स्पर्धा होती, मोठी स्पर्धा होती. तिचा काल अर्थातच शेवटचा सामना आपण पाहिला, ज्यामध्ये अर्थातच चांगली खेळी नितीन माटुंगेची झाली. दरम्यानचा हा चेंडू सुरेख चेंडू आहे आणि इथे देखील एक धाव या ठिकाणी फलंदाजाला मिळेल आणि अर्थात धावसंख्या जर पाहिली तर जेमतेम पोहोचते ती अर्थात 2 धावांपर्यंत. विजयाची गरज आहे एकूण 128 धावांची. षटक क्रमांक दुसरं अर्थात विक्रांत चव्हाण, एक चांगला गोलंदाज मित्रांनो टेनिस विश्वामध्ये. याने देखील चांगली सुरुवात केली आणि अर्थात त्याला देखील चांगला सूर बसलाय गोलंदाजी बदला. तोच विक्रांत चव्हाण. दरम्यानची पुढची चेंडू या चेंडूवर मात्र चेंडू हवेमध्ये आणि अर्थात इथे पाहिलं तर अर्थातच पुनश्च एकेरी धाव आणि एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. मोठा संघ पाहायला मिळतोय रॉयल दापोली, ज्या संघामध्ये अर्थातच बच्चूने कमाल केली. अर्थात सिद्धेश भोसले मॅन फ्रॉम खेड आणि सुमित ढेकळे मित्रांनो. अर्थात इथे पहा पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी आणि एस्टनच्या बागे जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी एस्ट्रक्षकाकडून केली जाते. दर्जेदार कामगिरी. कुठल्याही चेंडूवर हात खोलीची संधी नाही, कुठलाही चौकार नाही आहे आणि दुहेरी धाव देखील इथे मिळत नाही. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र खराब चेंडू फेकलाय तो गोलंदाजाने आणि यावेळेस पंच आमच्या बाजूला वळताय ते सांगतायत की हा खराब चेंडू आहे, परंतु फार मोठा बदल होईल असं वाटत नाही. 128 धावा जमा करायचे आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक माजी शहर प्रमुख संजयजी मोदी सर यांचं आगमन झाले. सर आपलं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि बघता बघता सलग दुसरा चेंडू गोलंदाजाने स्वेअर फेकला, बाईट फेकलाय. कारण मला माहित नाही, प्रॅक्टिस असावी. 5व्या स्टंपवर गोलंदाजी या ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते गोलंदाजाकडून, कारण 128 धावांचा डोंगर पार करायचा आहे. तो अर्थातच आझाद सवेरीला. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आहे, पॅडलाईनचा चेंडू कनेक्ट केला ऑन साइडला, परंतु फार धावा मिळत नाही. फक्त आणि फक्त एक धाव आणि अशा तऱ्हे धावसंख्या जर आता पाहिली तर जेमतेम जाऊन पोहोचते ती अर्थातच 6 पर्यंत. 128 धावांचा डोंगर डोळ्यासमोर आहे मित्रांनो आझाद समिती संघासमोर. महासंकट आहे. दरम्यानचा हा चेंडू कट करायचा आहे. चेंडूवर बॅटचा काही संपर्क येत नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन ग्लोव्ह मध्ये निर्धाव चेंडू आणि कुठलाही बदल नाही. फक्त आणि फक्त धावा झाल्या 6 धावा. मनोज विचारे यांचं मित्रांनो कौतुक करावं लागेल. एस्टेच्या मागे एस्टेला चिटकून अनेक चेंडू त्याने अडवलेत. अर्थातच त्यांचं काम देखील या ठिकाणी चांगलं आहे आणि अर्थातच युवासेना जिल्हा
जिल्हाधिकारी सन्माननीय आदरणीय अजिंक्यचे बोरीसर यांचं आगमन झाले. सर आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. ही शिवसेनेची स्पर्धा आहे आणि अर्थातच युवा सेनेची स्पर्धा आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त चालू असणारी लाख मोलाची स्पर्धा देखणी स्पर्धा खेडच्या ऐतिहासिक गुलीबार मैदानावरती म्हणजेच गुलमोहर पार्क मध्ये अर्थातच क्रीडानगरी आपण पाहतोय. माजी नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनंत विश्वनाथ तथा बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये मित्रांनो 2021 ची स्पर्धा आपण पाहतोय आणि या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याच घेऊन जातो मैदानाच्या दिशेने जिथे 128 धावांचं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट पार करत असताना इथे मात्र दमछाक निघते. ती अर्थात आझाद समिती संघाची धावा येणं फार अवघड झालंय आणि एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मित्रांनो. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर ती पोहोचली फक्त आणि फक्त 7 धावांपर्यंत. षटक क्रमांक बघता बघता उजळलंय ते तिसरं षटक आणि अर्थातच षटक घेऊन आलेलं आहे तो गोलंदाज रॉयल दापोली. राईट मोहर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू असेल आणि हा देखील सुरेख चेंडू आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू. गंगाधर इंगवले. बॅटरम मुंबई चांगला गोलंदाज मित्रांनो. रॉयल दापोलीकडून त्याला संधी मिळाली आणि चांगली गोलंदाजी करतोय. राईट मोहर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 7 धाबा झाल्या आहेत. या षटकातला हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आणि वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची दर्जेदार गोलंदाजी रॉयल दापोली या संघाकडून पाहायला मिळते आणि अर्थात धावा येणं हे अतिशय अवघड आणि परिश्रम करावा लागतोय फलंदाजाला. आझाद समिती पूर्णतः बॅकफुटवर फेकला गेला मित्रांनो या स्पर्धेमध्ये आणि अर्थातच या सामन्यामध्ये. त्याचं कारण धावांचा डोंगर डोळ्यासमोर उभा आहे. दरम्यान या ठिकाणी पाहिलं तर एक धाव निश्चित मिळेल परंतु एका धावेने काम चालणार नाही. पंच सांगतात खराब चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे म्हणून एक एक्स्ट्रा धाव एकूण 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 9 धावा. विजयाची गरज आहे 128 धावांचं आणि बघता बघता षटक क्रमांक तिसरं उजाडलंय. एकूण 5 षटकाचा खेळ आणि अर्थात एकतर्फी चाललेला हा सामना आहे ज्यामध्ये सुरुवातीपासून पहिल्या चेंडूपासून अर्थातच त्यांनी कमाल केली रॉयल दापोली आणि अर्थात मुदस्सर यांचा आगमन. सर आपलं देखील मी मनापासून सरसे स्वागत करतो. एक मोठा खेळाडू मित्रांनो, गुणवान खेळाडू आणि अर्थातच दापोलीचा सुपुत्र चांगली खेळी करणारा मुदस्सर या ठिकाणी दाखल झालाय. तर मित्रांनो मैदानावरती आपण पाहिलं तर मैदानावरती मोठा सामना सुरू आहे. एका बाजूला सुमित ढेकळे आणि अर्थातच रॉयल दापोलीचा संघ म्हणजे मोठा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आझाद समिती. इथे मात्र पूर्णतः बॅकफुटवर फेकला गेलाय. फक्त आणि फक्त धावा झाल्यात त्या 11 धावा. यावेळेचा चेंडू अनंत कार्पेटमध्ये टरवलाय आणि अर्थात क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी सोडून देत आहेत. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे खूप बँक बॅलन्स आहे आणि म्हणून चौकार या ठिकाणी सोडला जातोय. 4 धावा. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जर पाहिली ती पोहोचेल आतापर्यंत हळूहळू 15 या धावसंख्येवर. विजयाची गरज 128 धावांची. मोठं लक्ष आहे आणि अर्थात मित्रांनो आपण पाहतोय मोठी स्पर्धा आहे आणि अर्थात देखणी स्पर्धा आहे. शिवसेनेची स्पर्धा आहे, युवा सेनेची स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्यामध्ये बच्चूंनी कमाल केली जो खेडचा सुपुत्र आहे आणि अर्थातच नावालाच साजेशी अशी खेळी सुमित ढेकळे यांनी केली ज्याने 10 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आणि अर्थात बच्चूने देखील 11 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. मित्रांनो अर्धशतकी खेळणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रॉयल दापोलीकडे खेळताना दिसते. सुमित ढेकळे आणि सिद्धेश भोसले या जोडीने कमाल आणि धमाल केली या सामन्यामध्ये. अर्थातच आझाद समितीच्या गोलंदाजावर तुटून पडणारी जोडी, प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला दिसते. उमेश वाघ गोलंदाज चितुरा सांभाळेल. षटक क्रमांक 4 षटक उमेश वाघ हा देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि अर्थातच रॉयल दापोलीकडे असे काही गोलंदाज आहे की ज्यांच्याकडे खूप सारं व्हॅल्युएशन आहे. या ठिकाणी पाहिलं तर चेंडू बॅट चिकट घेऊन जातोय आणि अर्थात या चेंडूवर एकूण धावा मिळतील 4 धावा. तर मित्रांनो आपण पाहतो 128 धावांचा मोठा डोंगर या ठिकाणी उभा केला. तो अर्थातच ज्या खेळीमध्ये सुमित ढेकळेची खेळी पाहिली आपण 50 धावांची खेळी आणि त्याचबरोबर सिद्धेश भोसले ज्याने 73 धावा कुठल्या 18 चेंडूमध्ये 73 धावांची त्यांनी खेळी साकारली. तो अर्थातच
सिद्धेश भोसले आणि त्याचबरोबर आपण पाहिलं 11 षटकार आणि 1 चौकाराची आतषबाजी करणारा सिद्धेश भोसले एस्टनच्या मागे उभा आहे. अर्थात नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती आहे, एस्टनच्या मागे बसणारा मित्रांनो हा खेडचा सुपुत्र, शेरगावचा सुपुत्र आहे आणि अर्थात याने कमाल केली या स्पर्धेमध्ये. त्याचे रेकॉर्ड तुम्हाला सांगतो या सामन्यामध्ये. इथे सुरेख झेल अर्थातच पकडला जातोय आणि मित्रांनो याच खेळाडूने या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जे काही रेकॉर्ड बनवले त्यातला पहिला रेकॉर्डच आहे, ज्याने 7 चेंडूमध्ये एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील त्याने आज केला आणि अर्थातच 18 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी देखील त्याने केली. 11 चेंडूमध्ये 50 धावा आणि त्यानंतर 18 चेंडूमध्ये 73 धावांची खेळी देखील सिद्धेशने केली. तर मित्रांनो रेकॉर्ड या ठिकाणी लिहिले जातात. इतिहास अर्थातच सांगणारी स्पर्धा आहे आणि इतिहासाला साजेशी अशी कामगिरी या ठिकाणी रॉयल दापोली संघाकडून करतोय तो अर्थात सुमित टेकलेने पराक्रम केला. 10 चेंडूमध्ये त्याने 50 धावा पूर्ण केल्या. 11 चेंडूमध्ये सिद्धेशने धावा पूर्ण केल्या 50 धावा. तर अशा प्रकारची मोठी खेळी साकारणारे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो आपण स्पर्धा जी पाहतोय ती अर्थातच दादांच्या वाढदिवसानिमित्त येणारी सालाबाद प्रमाणे अभिमानाची, सन्मानाची देखणी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, तिचा आनंद आपण घेतोय खेडच्या शहरामधून अर्थातच मोठ्या मैदानातून, गुलमोहर पार्क मधून म्हणजेच गोळीबारच्या मैदानातून. माजी नगराध्यक्ष आनंद विश्वनाथ तथा बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये आपण आहोत आणि इथे पुन्हा एकदा 4 धावा निश्चित मिळतील अरमानला, परंतु 4 धाब्याने आता काम चालू नाही. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके येणे अपेक्षित होतं, परंतु तसं इथे होत नाही आणि अर्थात धाव संख्येला ब्रेक लागतोय. धावसंख्या ही हळूहळू पुढे चालली, ती जेमतेम जाऊन पोहोचली 24 पर्यंत आणि अर्थात षटक क्रमांक सुरू आहे. 4थं षटक गोलंदाजी करतोय तो अर्थातच उमेश वाघ आणि अर्थातच वाघासारखी कामगिरी उमेश कडून सुरू आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू या वेळेस म्हटलं तर सुरेख चेंडू आहे आणि इथे सुमित टेकडे चेंडू अडवतोय. धाव मात्र मिळत नाही आणि अर्थातच 25 धावा झाल्या. जेमतेम 128 धावांचा डोंगर, मोठा डोंगर उभा केला तो रॉयल दापोली संघाने. त्याचबरोबर आपण पाहतोय विचारमंचावर अनेक मान्यवर देखील, शिवसेनेचे, युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आपण पाहतोय आणि अर्थात ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दरम्यान इथे जर पाहिलं तर या चेंडूवर आता आपण पाहिलं तर निश्चित धावील आणि एका धाबेने धावसंख्या हळूच पुढे जाते, ती जाऊन पोहोचते जेमतेम 26 या धावसंख्येवर आणि 26 धाबा या धावफलकावर जबाद 128 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे आझाद समिती या संघाला. दरम्यानचा हा चेंडू मात्र सुरेख चेंडू आहे आणि इथे पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. एका धाब्याने हळूहळू धावसंख्या पुढे जाते. मित्रांनो मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे मात्र दमछाक होते. एक धाव या ठिकाणी परिश्रम करावा लागतोय, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावा येणं अवघड झाले, त्याचं कारण समोरून होणारी घातक गोलंदाजी, दमदार गोलंदाजी, शानदार गोलंदाजी. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टॅप वर द विकेट. यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीने तटवलाय, परंतु सरळ शतरक्षक हातामध्ये आणि तिथे शतरक्षक आहे, चेंडू अडवतोय आणि अर्थातच अशा प्रकारे बघता बघता षटक क्रमांक या ठिकाणी 4थं समाप्त झाले. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे, परंतु धावा फक्त आणि फक्त झाल्या त्या 27 धावा. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 101 धावांची गरज आहे. मित्रांनो मोठ्या फरकाने जिंकणारा संघ असेल रॉयल दापोली. 6 चेंडू आणि 101 धावा या जमावे लागतील आझाद समिती या संघाला. संकटात सापडलेला संघ आहे. तर एक ब्रेक घेतो, ब्रेक मध्ये गाणं ऐकूया. असा गेलो आणि असा तर मित्रांनो यानंतर देखील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्या खेळताना दिसतील. यावेळेचा चेंडू पहा, पुन्हा एकदा चेंडू, निर्धाव चेंडू. मी बगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त आणि फक्त गोलंदाज आहे आणि एस्टेनच्या मागे यष्टिरक्षक आहे. फलंदाज आहे की नाही कळत देखील नाही, कारण चेंडू फेकायचे आणि यष्टिरक्षकाने अडवायचं एवढंच काम या 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. परंतु प्रत्येक तशाच प्रकारचा चेंडू आहे ज्या चेंडूवर देखील धाव मिळत नाही. फक्त गोलंदाजी करतोय, यष्टिरक्षक चेंडू अडवतोय आणि फेक करतोय. एवढाच निराशजनक खेळ मैदानावरती सुरू आहे. आझाद समितीकडून चेंडूचा स्पर्श देखील होत नाहीये. यावेळी चेंडू तटवलाय, परंतु याच्यावर देखील धावा येत नाही. ते फक्त आणि फक्त एक धाव मिळते आणि अर्थात इथे जर पाहिलं तर निश्चित अजूनही 100 धाबा या पूर्ण करायच्या. 3 चेंडू आणि 100 धाबा म्हणजेच मित्रांनो माहिती आहे रॉयल दापोली या संघाने आज सामना खिशात घातलाय आणि अर्थातच त्याची औपचारिकता बाकी आहे. स्वेर चेंडू आहे
तर मित्रांनो आपल्याला सांगतो की मोठी स्पर्धा आहे, देखणी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेचं संयोजन आणि नियोजन खेड शिवसेना, खेड युवा सेना यांच्या माध्यमातून मित्रांनो करण्यात येते. आणि अर्थातच दादा आमदार झाल्यानंतरची दुसरी ही स्पर्धा आहे. इथे मात्र एक षटकार येतोय, तो अतिशय या ठिकाणी निश्चित फलदाचं कौतुक करावं लागेल, कारण एक मेव षटकार या पूर्ण पारीमध्ये खेळायला पाहायला मिळतोय. तो आझाद सबिनी यांच्याकडून पहिला षटकार आहे. आणि अर्थातच विजयाची गरज होती 128 धावांची. आणि अशा स्थितीमध्ये संकटात सापडलेला संघ म्हणजेच आझाद सबिनी हा खूपच अडचणीत सापडलाय. आणि अर्थात इथे रॉयल दापोली संघाने विजय साकारलेला आहे. औपचारिकता अजूनही बाकी आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगते मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये अजूनही काही मित्रांनो असे खेळाडू खेळणार आहेत, त्याचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नितीन माटुंगे मित्रांनो कालच्या दिवसामध्ये ज्यांनी कमाल केली, चिपळूणमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळी करणारा, अर्थातच 12 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी करणारा नितीन माटुंगे देखील या ठिकाणी येतोय. आणि अर्थात विजय पावले म्हणजे सांगली एक्सप्रेस देखील मित्रांनो याच मैदानातून धावेल. आणि अर्थात त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर रब्बानी हा देखील खेळताना दिसेल. अर्थात मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये